नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिले हॅपी जन्माष्टमी. आणि आपल्या जो स्पेशल जन्माष्टमीचा नाश्ता बनला होता तो सुद्धा आंबोळी आणि चटणी. तुमच्याजवळ काय नाश्ता स्पेशल बनलाय ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तेवढ्याच आला होता सोर्स, मग त्याला बाय बाय केलं आणि आपण निघालो आपल्या हॉटेलवरती. आणि जन्माष्टमी सारखा सण असल्यानंतर प्रत्येक जण लोकल कस्टमर आपल्या घरीच जेवणाचा आनंद घेत असतो, पण आपलं हॉटेल आपल्या ट्रकवाल्या बंधूंसाठी कायम उघडं असतं. कारण ईद असो नाही तर जन्माष्टमी असो, त्यांना तर त्यांचं काम करावंच लागतं. आणि मग आलो होतो आपण आपल्या समोरच्या हॉटेल जवळ. तेवढ्याच आपल्याला हॉटेलच्या मागे बरोबर एक मोर दिसला. तर त्याला व्हिडिओत घेईपर्यंत आणि समोर त्याच्याजवळ जाईपर्यंत तो उडूनच गेला. मग तिथून आलो आपण आपल्या गाडीजवळ आणि गाडी घेतली आणि सरळ गेलो आपल्या घरी. कारण आपण सकाळपासून कृष्णाची पूजा केली नव्हती, कारण आपण आपल्या हॉटेलवरतीच बिझी होतो. तर घरात सगळ्यात पहिलं गेल्यावरती आपलं लक्ष पडलं कृष्णाच्या मूर्तीवरती. तुम्ही पण बघा आणि पाया पडून घ्या कृष्णाच्या मूर्तीच्या. आणि किती छान आणि सुंदर मूर्ती आहे ते पण बघून घ्या. आणि एवढी सुंदर मूर्ती होती ना की माझी तर नजर बाजूला होतच नव्हती त्या मूर्तीवरून. मग फायनली आपण कृष्णाची पूजा केली आणि त्यानंतर परतलो आपल्या हॉटेलवरती. सो असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,